नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूया काळा मसाल्यातील घरगुती मटण। आपण गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यामध्ये तेल टाकून धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट आणि हळद टाकून धुतलेलं मटण टाकून दिलं आहे व ते सगळं परतून घेतलं आहे। नंतर आपण त्यामध्ये मीठ टाकून कोथिंबीर टाकली आहे आणि नंतर आपण खोबरे भाजून घेतले आहे। सगळं खोबरे काळा मसाला भाजून घेतला आहे। नंतर मटणाला पाणी सुटूस तोपर्यंत आपण वाट बघितली। नंतर त्यात पाणी सुटलेल्या मटणामध्ये पाणी टाकून हिरवे वाटण तयार केले आहे। कांदा भाजलेला आहे, कांदा खोबरं भाजून घेतले आहे, एसूर टाकला आहे, फुटाण्याची डाळ टाकली आहे, धना पावडर टाकली आहे आणि सगळे मसाले आपण वेगवेगळे दळून घेतलेले आहेत। ते नंतर पातेलं ठेवलं आहे, पातेल्यामध्ये तेल टाकून खडे मसाले टाकले आहे आणि हे खडे मसाले चांगले तडतडून घेतले आहेत। नंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, हिरवे वाटण हे सगळं टाकून आपल्या तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतवून घ्यायचा। त्यामध्ये उकडलेलं मटण टाकायचं आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची। हे बघा, झालं आपलं काळा मसाल्यातलं मटण तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।